कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मराठी माणसाची गळचेपी केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप। दादर पोलिसांकडून मला मारहाण, चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती। आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। जैन मुनींचा यू टर्न, कबुतरांसाठी मी मरायलाही तयार। 1 लाख लोक आंदोलनात उतरणार, जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी, कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच। कोर्ट आज काय आदेश देणार याकडे लक्ष। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार राज्य सरकारकडून स्पष्ट।